उल्हासनगर महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे शहरातील वाहन चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। उल्हासनगरच्या व्हीटीसी मैदान परिसरातील मुख्य रस्त्यावर महापालिकेकडून ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत। मात्र हे स्पीड ब्रेकर बसवताना करण्यात आलेल्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या स्पीड ब्रेकरला रस्त्यावर बसवण्यासाठी ठोकण्यात आलेले खिळे तसेच मोठमोठे लोखंडी नट बोल्ट सध्या उघड्यावर आले असून त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे प्रकार वाढले आहेत। परिणामी वाहन चालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। याचबरोबर पायी जाणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे। विशेषतः महिलांना या उघड्या नट बोल्टमुळे दुखापती होत असल्याच्या घटना घडत आहेत। रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्यांमध्ये रोष वाढत असून तात्काळ दुरुस्ती न केल्यास स्पीड ब्रेकर स्वतः उखडून टाकण्याचा इशारा स्थानिकांनी केला आहे। या रस्ता जेव्हापासून झाला तेव्हा मी सतत मागणी केली की या रोडवरती गतिरोधक असावे, कारण खूप अपघात आणि गाड्या खूप फास्ट जात होत्या। त्यांनी गतिरोधक तर लावलेत पण ते पूर्ण निकृष्ट दर्जाचे आहेत। आपण बघू शकता त्याचे खिळे पूर्ण वरती आलेत, काही ठिकाणी तर ते निघून गेलेत। जर एखादी महिलेचा त्याच्यामध्ये साडी अडकू शकते किंवा काही एक मोठा अपघात होऊ शकतो, याची जबाबदारी कोणाची? ठेकेदाराला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी अजूनही लावलं नाहीये। तो सांगतोय की आम्ही आज लावू उद्या लावू, त्याने जर लवकरात लवकर न केल्यास आम्ही स्वतः काढून टाकू आणि समस्त लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी याच्यावरती लक्ष द्यावं ही विनंती। यांना ते दिसायला हवं ना, ते खिळे एवढे वरती आलेत, असं कुठेही नाहीये की इतके खिळे वरती येतात। प्रत्येक ठिकाणी खिळे वरती आलेत, ते खिळे लवकरात लवकर लावण्यात यावे आणि नवीन त्याचे खिळे लवकर एवढे वरती येत नाहीत। ते आता लावून 2 दिवसच झाले, 2 दिवसात अशी अवस्था असेल तर ते महिन्याभरात सर्व निघून जाते।